आपल्या नातेवाईकांसोबत पिकनिक साजरी करण्यासाठी गेलेल्या चौघांचा धरणात बुडून मृत्यू झालाय। ही वेदनादायक घटना फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्डी रोडवरील गोडे कॉलेजच्या मागे असलेल्या धातखेडा धरणावर रविवारी दुपारी 2 ते 4च्या सुमारास घडली आहे। मृतांमध्ये 3 अल्पवयीन मुले आणि एका तरुणीचा समावेश आहे। या घटनेमुळे संपूर्ण अमरावती शहरात खळबळ उडाली आहे। मृतांची नावे सोनाली नरेंद्र जोशी वय वर्ष 16, आदित्य नरेंद्र जोशी वय वर्ष 12, पायल बबलू पंडित वय वर्ष 21, यश गजानन काकणे वय वर्ष 13 यांचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन जवळील बस्तीत राहणाऱ्या मृतांच्या एका नातेवाईकाकडे लग्न कार्य असल्याने कुटुंबातील काही सदस्य बाहेरगावी गेले होते। त्यामुळे घरी असलेल्या सदस्यांनी पिकनिकला जाण्याचं ठरवलं। यूट्यूबवर सर्च करून त्यांनी अमरावती विद्यापीठापुढील मार्डी रोडवर असलेल्या धातखेडा धरणावर जाण्याचं निश्चित केलं। रविवारी दुपारी 1:30 सुमारास नरेंद्र जोशी यांनी आपल्या मुलामुलींसह 9 सदस्यांना ऑटो रिक्षाने धरणावर सोडलं होतं आणि थोड्या वेळाने परत येतो असं सांगितलं होतं। तिथे सर्वांनी डब्बा पार्टी केली। त्यानंतर या 9 सदस्यांपैकी 8 जण धरणात उतरले। यामध्ये केवळ 2 सदस्य सज्ञान होते। 21 वर्षीय पायल पंडित धरणाच्या काठावर उभी होती, मात्र पाण्यात उतरलेल्यांना खोलीचा अंदाज आला नाही। अशातच एक मूल बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी इतर सदस्य एकामागून एक सरसावले। सर्वांना बुडताना पाहून काठावर उभे असलेल्या पायलने कसलाही विचार न करता धरणात उडी घेतली। पायलचे धाडस आणि दुर्दैवी साहसी पायलने बुडणाऱ्या 5 जणांना सुखरूप बाहेर काढलं। मात्र या प्रयत्नात तिला स्वतःचा प्राण वाचवता आलं नाही। या थरारक घटनेत पायलसह सोनाली जोशी, आदित्य जोशी आणि यश काकणे यांचा बुडून मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच फ्रेझरपुरा पोलिसांचं पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे।